नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने. डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय. आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय. नेत्रालयातील उपलब्ध सुविधा: फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन, कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे, मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी, काचबिंदू निदान व उपचार, बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन, लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे, तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध. चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया. एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया. आमचा पत्ता 4776, प्लॉट नंबर 118, दत्तनगर, उमा कॉलेज समोर, पंढरपूर. संपर्क 021862299890 किंवा 7020889631. माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची अपेक्षा असताना पुन्हा एकदा भाजप श्रेष्ठीने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केल्याने मोहिते पाटील समर्थकांमध्ये कमालची नाराजी पसरली आहे. अस्वस्थ आणि नाराज असलेले मोहिते पाटील समर्थक कालपासूनच सोशल मीडियावर पोस्ट करत शिवरत्नकडे धाव घेऊन विजयदादाकडे आपला भावना व्यक्त करत आहेत. बाहेरगावी असलेले आमदार रणजितसिंह आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अकलूजमध्ये परतण्याची कार्यकर्त्यांना प्रतीक्षा आहे. मोदी लाटेत ही विजयसिंह मोहिते पाटील यांनी 2014 मध्ये माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला होता. मात्र 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या मतदारसंघातून फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने तिकीट दिले. राष्ट्रवादीत होणारी कोंडी लक्षात घेता भाजपच्या तंबूत असलेले मोहिते पाटलांनी निंबाळकर यांना माळशिरसमधून तब्बल 1 लाखाचे लीड देऊन निवडून आणले होते. मात्र काही दिवसातच निंबाळकर यांच्याशी मोहिते पाटील समर्थकाचे खटके उडू लागले. गेले दीड वर्षापासून मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यामध्ये तीव्र मतभेद होते. त्यामुळे गेल्या 6 महिन्यापासून मोहिते पाटील यांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी चालवली होती. निंबाळकर यांच्या उमेदवाराला कडाडून विरोध केला होता. मोहिते पाटलांच्या विरोधकांनी नंतरही भाजपने माढ्यातून रणजितसिंह निंबाळकर यांना तिकीट दिल्याचे तीव्र पडसाद अकलूज आणि माळशिरस तालुक्यात उमटले आहे. तालुक्यातील मोहिते पाटील समर्थक आणि यांनी कालपासूनच शिवरत्नकडे धाव घेऊन विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी चर्चा केली आणि निंबाळकर यांच्या उमेदवारीबद्दल तीव्र नावपसंती व्यक्त केली आहे. विजयदादांनी सर्व कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या आहेत आणि आजच कार्यकर्त्यांची बैठक बोलवल्याची चर्चा सुद्धा माध्यमातून कळत आहे.